नमस्कार, मी जगदीश देशमुख, जनता रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। गेल्या 9 दिवसांपासून डिझेलचा तुटवडा आहे आणि याचा सर्वात जास्त फटका हा शेतकऱ्यांना बसलेला आहे। शेतीची कामं खोळंबलेली आहेत, तर दुसरीकडे अमरावतीमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे आणि या पाणीटंचाईवर नेमका मार्ग काय आहे, या दोनही घटना आपल्याला समजून घ्यायच्या आहेत। चला तर मग सुरुवात करूया जनता रिपोर्टरला। तर राज्यातील अनेक ग्रामीण भागामध्ये सध्या पेट्रोल पंपावरती डिझेल नाहीये, पेट्रोल कमी प्रमाणात आहे। त्यामुळे मोठ्या आणि लांबच्या लांब रांगा या वाहन चालकांच्या लागलेल्या आहेत। शेतकऱ्यांच्या सुद्धा प्रचंड रांगा लागलेल्या आहेत। पेट्रोल पंपाबाहेर शेतकरी, वाहन चालक हे आक्रमक सुद्धा झालेले आहेत। काही ठिकाणी हाणामारीच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन जपून वापरा असं आवाहन केल्यानंतर देशवासियांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला। मात्र त्यानंतर अचानक राज्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेल तुटवडा निर्माण झालेला आहे। खास करून डिझेल तुटवड्याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसतोय। सध्या खरीपाची कामं सुरू आहेत आणि पंपावर डिझेल नसल्यामुळे शेतीची कामं कशी करायची असा प्रश्न हा शेतकऱ्यांसमोर पडलेला आहे। ट्रॅक्टरचा वापर करता येत नाहीये, त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीची कामं ही खोळंबलेली आहेत। नवा ट्रॅक्टर घेतला, डिझेल नाही म्हणून थांबलोय। डिझेल नाही, नवीन ट्रॅक्टर घेतला आता शोरूम मधनं काढलाय आणि शोरूम मधनं फक्त सांगितलं तर पंपापर्यंत जाईल। आता गावाकडे जायला डिझेल नाही काय, आता कुठून डिझेल आणायचं? आता थांबणार आहे डिझेल यूज तर कधी येईल डिझेल? सांगते 2-2.5 तासात येईल म्हणून सांगतात। आल्यावर जावं लागेल घेऊन नंतर। आलेलं डिझेल बी 1000 रुपये, 500, 2000 इथपर्यंत दिलं जातं। जास्त लागेल तेवढं डिझेल 1000 रुपये टाकतात मिनिमम फक्त 1000 रुपये। 1000 रुपयात काहीच होत नाही। कशी मशागत करायची? काय पर्याय नाही, पर्याय नाही काहीच आता सध्या तर वाहन चालकांनी काय संताप व्यक्त केलेला आहे तो पाहूया। त्रास भरपूर होतोय। आम्ही आता 2 घंट्यापासून उभे इथे, तरी आमचा नंबर अजून 1 ते 1.5 घंटा लागू शकत नाही। रातच्या गाड्या भरून ठेवलेल्या आहे, पण आम्ही निघू शकले नाही ब्रिजमुळे। कंपनीचा माल आहे, कंपनीचा माल डिलिव्हरी करायची आहे, आमच्यावर जिम्मेदारी आहे। ती जिम्मेदारी आमच्याकडनं पार पडायची आहे। त्याच्यामुळे आम्ही अडचणी भरपूर येतात, रातची कसरत करताय। तर वाशिममध्ये पेट्रोल पंपावर हाणामारी सुद्धा झालेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। प्रचंड अशी गर्दी शेतकऱ्यांची पंपाच्या बाहेर आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत। डिझेलसाठी ही गर्दी असल्याचं बघायला मिळतंय। तर काही ठिकाणी पेट्रोल पंपावर हाणामारी झाल्याच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत। डिझेल मिळत नाहीये, त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत। लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, त्यामुळे भर उन्हामध्ये शेतकऱ्यांना उभं राहावं लागतंय आणि त्यामुळं शेतकऱ्यांची ही दृश्य आपण पाहतोय। एका ठिकाणी हाणामारी झाली, तर दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय लोणारमधील ही दृश्य आहेत। दुसरी पेट्रोल पंपावर डिझेल आलेला आहे अशी माहिती समजताच डिझेलसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली। पेट्रोल पंपावर डिझेलसाठी ही शेतकऱ्यांची गर्दी आहे। चेंगराचेंगरी होणंच बाकी होतं। शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी निदान डिझेल पेट्रोल मिळेल अशी व्यवस्था सरकारनं करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तर पेट्रोल पंपाबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी, तो पाहूयात। संपूर्ण देशामध्ये इंधनाच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्य लोकांना जे हेरपटा मारावा लागतात, त्यात धुळे शहरासह जिल्ह्याभरात देखील अनेक पेट्रोल पंपावरती पेट्रोल आणि डिझेल हा पुरवठा होत नसल्याने अनेक नागरिकांना या ठिकाणी मनस्ताप सहन करावा लागत आहे। एकंदरीत शेतकऱ्यांना देखील खरीप हंगामाच्या तोंडावर ती शेतीचे काम आता त्यांना उरकवायचे आहे। मात्र या ठिकाणी त्यांना डिझेल असेल, पेट्रोल असेल हे मिळत नसल्याने अनेक पेट्रोल पंपावरती मोठमोठ्या रांगा या ठिकाणी लागलेल्या पाहायला मिळत आहे। धुळे शहरात देखील अनेक पेट्रोल पंप हे या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल नसल्याने बंद आहेत, त्यामुळे शहरातील नागरिकांना देखील या ठिकाणी परत फिरावे झालं। त्या ठिकाणी शिल्लक आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर धुळे शहरासह जिल्ह्याभरामध्ये जेवढा
पुरवठ्याची जी मागणी आहे इंधनाची त्यापेक्षा देखील निम्मे या ठिकाणी पुरवठा होत असल्याने या ठिकाणी या समस्या उद्भवत आहे। गेल्या अनेक दिवसापासून धुळे शहरातील अनेक पेट्रोल पंपावरती पेट्रोल मिळत नाही, त्यामुळे धुळे शहर नागरिकांना या ठिकाणी मनस्ताप सहन करावा लागेल। अजून किती दिवस या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होईल आणि त्यातच शहरातील नागरिकांना या इंधनापायी या ठिकाणी हेरपट्या माराव्या लागतील आणि ही समस्या कधी सुटणार हे देखील तेवढंच पाहणं महत्वाचं ठरणार आहे। तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे। तर डिझेल टंचाईचा फक्त फटका शेतकऱ्यांनाच वाहन चालकांनाच नाही तर गॅस वितरण सेवेला सुद्धा बसलेला आहे। घरोघरी सिलेंडर पोहोचवणाऱ्या वाहनांना डिझेल समस्या भेडसावतीये। वाहनाला धक्का मारत सिलेंडर पोहोचवण्याची वेळ आली आहे। डिझेलचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी वितरकांनी केली आहे। अत्यावश्यक सेवेमध्ये गॅस एजन्सी मिळून टाक्या आम्हाला टायमावर मिळत नाहीत। त्याचं कारण काय? त्याचं कारण म्हणजे डिझेलचा तुटवडा असल्यामुळे त्याच्यामुळे आमची गैरसोय होत आहे। मेहरबान सरकारने कमीत कमी आता अत्यावश्यक सेवेसाठी डिझेलचा पुरवठा सुरळीत करावी हे आमची नम्र विनंती आहे। माझ्या गाडीला डिझेल नाही, आज 8 दिवसापासून परेशान आहेत। कस्टमर मला येऊन शिवा देतात, त्याच्या घरी टाक्या जात नाहीत, डिझेल नाही। वसमतला कोणी आम्हाला शिवा देणार, कोणी काही करीनार। लोकांच्या घरपोच कसा जाऊ मी? गाडीला डिझेल नाही, लोक मला शिवा द्यालेत। तर दुसरीकडे डिझेलचा तुटवडा आहे, त्यामुळं व्यापाऱ्यांनी सुद्धा आता पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रातून कांदा आणि धान्याचे लिलाव बेमुदत बंद ठेवण्याची मागणी केलेली आहे। बाजार समितीला हे पत्र लिहिलंय। इंधन तुटवड्यामुळे कांदा वाहतुकीसाठी ट्रक उपलब्ध होत नसल्यानं व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे। गेल्या 2 महिन्यापासून आपल्या जो आखाती देशांमध्ये कांदा जायचा तो कुठंतरी कंटेनरचे फ्रेट वाढल्यामुळं तो फार कमी प्रमाणात निर्यात होत आहे। आणि बाजूला बघितलं तर जवळजवळ 1.5 ते 2 वर्षापासून बांगलादेश आपल्याकडून कांदा घेत नाहीये। ते स्वतः आत्मनिर्भर झाल्यामुळे त्यांचाच कांद्याचं उत्पादन फार प्रमाणात होत आहे। तर यासाठी सरकारने आम्ही त्या संदर्भात बाजार समितीला पत्रव्यवहार केलेला आहे का जर वेळेवर आम्हाला ट्रका मिळणार नसेल तर आम्ही लिलावाच्या कामकाजात सहभागी होऊ शकत नाही। तर या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर जोडलेले आहेत। विजय जावंदिया शेतकरी नेते हे सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि सोबतच केदार नाईक अभ्यासक सुद्धा जोडलेले आहेत। सुरुवातीला विजयजी यांच्याकडे जाऊया। विजयजी, शेतकऱ्यांचा सध्या खरीप हंगाम सुरू आहे, खरीपाची शेतातली कामं सुरू आहेत, डिझेल मिळत नाहीये, त्यामुळे शेतीची कामं खोळंबलेली आहेत। अशा सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना किमान थोडा तरी डिझेल मिळावा यासाठी सरकारने काही पॉलिसी काढणं गरजेचं वाटत नाहीये? नाही, ही खरं म्हणजे आणीबाणीची परिस्थिती आहे। कारण की आता गावात बैलजोड्या नाहीयेत आणि सगळी कामं ही आता ट्रॅक्टरनीच होतात हे आता स्पष्ट झालेलं आहे। कारण की पोळ्याच्या दिवशी विदर्भात बैलजोड्या पोळ्यात जायच्या, आता ट्रॅक्टर जायला लागलेले आहेत, ट्रॅक्टरचे पोळे व्हायला लागलेले आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की सरकारला सगळं माहिती आहे ना, आणि जर आता यांनी हे आणीबाणीची प्रसंग समजून जर व्यवस्था नाही केली तर जमिनी पडीत राहतील। नैसर्गिक शेती करा, रासायनिक खताचा वापर कमी करा हे तर बाजूलाच राहील, पण जमीन पेरली सुद्धा जाणार नाही अशी परिस्थिती होईल। आणि जर जमिनी पडीत राहिल्या तर 140 कोटी लोकांकरता मग अन्नधान्य, डाळी, तेलबिया, कापूस कुठे मिळणार आहे? त्याच्यामुळे डिझेल हे आता अत्यंत आवश्यक असं शेतीमधलं एक इनपुट झालेलं आहे। मी थोडासा हिशोब पाहत होतो तर एका तासाला ट्रॅक्टरला 5 ते 6 लिटर डिझेल लागतं किंवा 1 एकर जमीन वखरायला 4 ते 5 लिटर डिझेल लागतं सरासरी। म्हणजे एक ट्रॅक्टर जर 10 तास काम करतो म्हणतो त्याला 50 लिटर डिझेल पाहिजे कमीत कमी। म्हणजे महिन्याला कमीत कमी 1500 ते 2000 लिटर डिझेल, जमीन कडक असेल तर जास्त लिटर डिझेल लागेल। याचा अर्थ या 2 महिन्यात एक ट्रॅक्टर ज्याच्याजवळ आहे त्याला 4000 लिटरचं ऍश्युरन्स सरकारने द्यायलाच पाहिजे, तरच शेती व्यवस्थित होईल। आणि नुसतं डिझेलचं शॉर्टेज नाही आहे हो, रासायनिक खतं मिळत नाहीये। तो तर मुद्दा आहेच अजून। विजयजी, मी तुमच्याकडे पुन्हा येतो, आपल्याला थोडी वेळेची मर्यादा आहे, मी पुन्हा तुमच्याकडे येतो। आपल्यासोबत अभ्यासक केदार नाईकजी सुद्धा जोडलेले आहेत। केदारजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर जनतेने त्याला प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे। अनेक ठिकाणी आता प्रायव्हेट वाहनं वापरली जात नाहीत, पब्लिक
वाहनांचा वापर केला जातोय. मात्र शेतकऱ्यांचं दुःख मोठं आहे. खरीप हंगाम सुरू आहे. जर डिझेल नसेल तर शेतामध्ये कामं कशी करायची हा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती समजून घेऊ शकतो, सरकारची अडचण समजून घेऊ शकतो, मात्र शेतकऱ्यांचं काय? नक्कीच. परंतु आपल्याला इथे अजून एक समजून घेतलं पाहिजे की एक जी सप्लाय शॉकनी जी एक डिमांड ग्लट सुरू होते की म्हणजे सरकारने ज्यावेळेस पासून किमती वाढवायला सुरू केली तर बऱ्याच लोकांना असं वाटायला लागलं की ही एक स्टॅगर्ड मेजर आहे, म्हणजे इथनं पुढे पुढे हळूहळू किमती अजून वाढणार आहेत. तर त्यामुळे पुढच्या किमती वाढण्यापेक्षा आधीच लोकांनी काही साठा करायला सुरुवात केली. बरोबर. तर त्यातनं आपल्याला असं दिसतंय की मे महिन्याच्या पहिल्या 3 आठवड्यामध्ये तर आपण जेवढं म्हणजे जनरली मागच्या मे मध्ये जेवढं डिझेल वापरलं होतं त्यापेक्षा 16.7% डिझेल जास्त या 3 आठवड्यांमध्ये वापरण्यात आलेलं आहे, जे अनप्रेसिडेंटेड आहे. तर सरकार ते प्रेडिक्ट करू शकत नव्हतं. दुसरी एक गोष्ट जर आपण इम्पोर्ट्स बघितले तर एप्रिल महिन्यामधलं बघितलं तर 4.3% कमी झालेले. म्हणजे सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत की जो हॉर्मुजचा जो शॉर्टेज आहे जो साधारणपणे 20 ते 25% असणार होता तर तो 4.3% त्यांनी तो कमी केलेला आहे. परंतु की हे जे प्राइस मेकॅनिझम आहे आणि सरकार काही प्राइस कंट्रोल करतं आणि काही करत नाही, तर त्यामुळे काय झालंय की जे प्रायव्हेट प्लेयर्स आहेत म्हणजे नयारा सारखे असतील बाकीचे म्हणजे जे HPCL, BPCL आणि इंडियन ऑइलचे जर पेट्रोल पंप सोडून जे 10%च रोल प्ले करतात, परंतु त्यांच्यामध्ये किमती भरमसाठ भडकल्याने जे बल्क ऑइल कन्झ्युमर्स आहेत म्हणजे मग ते टेलिकॉम टावर ऑपरेटर्स असतील, ते ट्रकर्स असतील, ते बस ऑपरेटर्स असतील, तर ते एकदम याच्याने म्हणजे एका धक्क्याने ते डायरेक्ट आपल्या OMCs कडे शिफ्ट झालेले आहेत. तर या सर्व डिमांड ग्लटमुळे एक शॉर्टेज निर्माण झालेला आहे. जी केदारजी, सर्वसामान्यांना ही सुद्धा भीती वाटतेय, त्यामुळेच ही साठेबाजी सुद्धा झालेली आहे की डिझेलच्या पेट्रोलच्या किमती भरमसाठ वाढतील अशी भीती आहे. यावर तुमचा अभ्यास काय सांगतोय? तुम्ही यावर भाष्य करा जेणेकरून ही भीती सर्वसामान्यांची निघून जाईल. पण ही किमती वाढणारच आहेत नक्कीच, कारण की आता आपल्याकडे फक्त 3.5% आसपास किमती वाढलेल्या आहेत. चीन जो स्वतः खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोल करतो किमती, तर चीनमध्येही 20 ते 21% किमती वाढलेल्या आहेत. पाकिस्तानचं तर सोडूनच द्या, 50 ते 55% वाढलेल्या आहेत. आणि त्याचसोबत अमेरिका की विच इज व्हेरी गुड ॲट ट्रान्सफरिंग द कॉस्ट टू द कन्झ्युमर्स, तर तिथे जवळपास 40 ते 45% ह्या फ्युएलच्या किमती वाढलेल्या आहेत. आणि जे दररोज 750 कोटीचं जे नुकसान चालू आहे ऑइल मार्केटिंग कंपनीजला, तर ते सरकार फार काळ सहन करू शकत नाही ह्या अर्थव्यवस्थेमध्ये. तर ते हळूहळू स्टॅगर्ड लेवलला तर त्या किमती वाढणार आहेत. तर म्हणजे लोकांनी म्हणजे त्याला साठा करणं कदाचित त्याचं प्रत्युत्तर नसेल, पण किमती वाढणार आहेत. बरं केदारजी, तुम्ही असेच जोडलेले राहा, मी तुमच्याकडे येतो. विजयजी, मगाशी आपला मुद्दा सुरू होता की डिझेलचा तुटवडा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झालेली आहे. खरीप हंगाम आहे, सरकारला हे माहिती होतं की आता खरीप हंगाम सुरू होणार आहे, शेतीची कामं सुरू होणार आहेत, तरी सुद्धा डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला आहे. शेतकऱ्यांसाठी कोणतीच योजना सरकारनं या काळामध्ये डिझेलसाठी खास करून आणली नाहीये. काय नेमकं चुकलंय, कुठे चुकलंय? ते मला काय वाटतंय की हे युद्ध सुरू झाल्यानंतर जे 70-72 दिवस निवडणुकीत गेले आमच्या देशात, तिथे सगळा घोटाळा झालेला आहे. निवडणूक जिंकण्याकडे सगळं लक्ष होतं. आता आमचे जे कोप पॅनलवर आहेत ते म्हणतात आहेत की अमेरिकेत इतके टक्के वाढले, तिथे तितके टक्के वाढले, पण आपल्याकडे टॅक्स किती होता डिझेलवर आणि पेट्रोलवर? पहिले $60-70 डिझेल पेट्रोल होतं आपलं क्रूड ऑइल, तेव्हा आम्ही $50 टॅक्स घेत होतो ना. मग आता हे भाव वाढल्यानंतर झालं काय आहे, $100 झाला, पण आता तेवढ्याच त्याच्यात मिळत आहे. फक्त एवढंच झालं की गव्हर्नमेंटच्या बजेटमध्ये जाणारा पैसा कमी होतो आहे. पण गव्हर्नमेंटच्या बजेटमध्ये जाणारा पैसा कमी होतो आहे, याच्याबरोबर सगळी अर्थव्यवस्था कशी कोसळायला लागली, याच्याकरता गेल्या 12 वर्षाचं चुकीचं आर्थिक नियोजन आहे. शेतकऱ्यांची, मजुरांची जी लूट आहे ते याच्या मुळात आहे. आणि रुपयाच्या अवमूल्यनाचा दोष हा इराण युद्धावर टाकून, अमेरिका इराण युद्धावर टाकून एक वेगळी गोलपोस्ट तयार करण्यात येते आणि त्याच्यात भरला जातोय शेतकरी, शेतमजूर, सामान्य माणूस. याचीही नोंद घ्यायला पाहिजे. ठीक आहे केदारजी, अगदी शेवटचा प्रश्न, काय आता उपाय असेल यावर, जो तुटवडा निर्माण झालेला आहे तो होऊ नये यासाठी, अगदी थोडक्यात? ते म्हणजे आता ऑइल मार्केटिंग कंपनीजनी हे सुरूच केलं आहे की ते व्यवस्थित मॉनिटरिंग करत आहेत. त्याच्यानुसार त्यांनी असं सांगितलं की जे कोणी पेट्रोल पंप नाकारतायत त्यांच्यावर आम्ही कठीण कारवाई करणार आहोत. आणि जी लास्ट माइल डिलिव्हरी आहे की जे रिटेल
ऑइल डेपोट आहे, तर त्यांच्यामध्ये आम्ही कंटिन्युअस मॉनिटरिंग करून जास्तीत जास्त सप्लाय करू असा त्यांनी ते पुरवठा केलेला आहे. पण बरं. त्याचसोबत सरकारला या ब्लॅक स्टॉकिंगवर किंवा म्हणजे जो काळा बाजार किंवा जे साठवणी आहे त्याच्यावर कारवाई केल्यास चित्र लवकर सुरळीत होऊ शकतं. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट आहे की जे क्रेडिट्स देत होते त्या क्रेडिट्सवर बरेचसे रुरल पेट्रोल पंप पेट्रोल उचलत असत, पण ते आता क्रेडिट देत नाहीयेत 3 ते 4 दिवसांचं. तर ठीक. सरकारने या क्रेडिटसाठी जर स्वतः हे राहिल्यास गॅरंटी राहिल्यास तो पुरवठा अजून जास्त ठीक. सुरळीत होऊ शकतो. तर विजय जावंदियाजी आणि केदार नाईक जी आपल्यासोबत जोडले होते, दोघांचेही धन्यवाद. तर जनता रिपोर्टरच्या या भागामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत राहा जय महाराष्ट्र.